नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी विजय बांबर्डे आपल्या समोर आलो एक नवीन टास्क घेऊन, एक नवीन कन्सेप्ट घेऊन. त्याच्यानंतर मास्टर स्ट्रोक सिरीजचं जे आपलं जे काही कंटिन्युअस जो आपला बी कंटिन्यू वाला जो पोर्शन आहे तो पोर्शन घेऊन मी आलेलो आहे. आज आपलं जवळपास कन्सिडर करा की डीआयचं जे आहे ते आज आपलं 12वं लेक्चर आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता डीआय, पण मागच्या लेक्चर पासून आपण वेन डायग्राम चालू केलेले आहेत. आता जो 11 नंबरचा जो पोर्शन होता डीआयचा त्याच्यामध्ये आपण वेन डायग्राम घेतले. आजही आपण वेन डायग्राम घेणार आहोत, कारण मागचा जर काही इतिहास जर बघितला, नंबर ऑफ एक्झामचा जर आपण इतिहास जर बघितला तर वेन डायग्राम बद्दल आपल्याला खूप जास्तीत जास्त प्रश्न सध्या विचारले जात आहे. कमीत कमी एक वेन डायग्राम, ज्याला युजुअली केसलेट असं म्हटलं जातं, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय की केसलेट मध्येच युजुअली वेन डायग्राम विचारले जातात. आपल्याला केसलेट मध्ये आपल्याला 3 कॅटेगरी मेनली फॉलो केल्या जातात. पहिल्यामध्ये टेबल तयार होतो, दुसऱ्यामध्ये वेन डायग्राम तयार होतो, आणि तिसरा म्हणजे एक रॅन्डम इन्फॉर्मेशन आपण पुट करू शकतो, ज्याच्या बेसिसवर आपल्याला हे कॅल्क्युलेशन किंवा हे डीआय जे आहे सॉल्व्ह करता येतात. वेन डायग्रामचा जरी दुसरा पार्ट असेल, पण ओव्हरऑल डीआयचा आजचा जो आहे तो जवळपास 12वा पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी करणार आहोत कवर. कारण आता एसबीआय पीओचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये पण वेन डायग्राम विचारले गेले होते. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता जो 22 तारखेच्या पुढे जे आपले पेपर होणार आहेत आयबीपीएस पीओचे होणार आहेत प्रीचे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही शिफ्टला एकदम स्ट्रिक्टली सांगतोय, काही शिफ्टला वेन डायग्राम येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरचा जो एक कमांड आहे वेन डायग्रामवरची ती आपल्याला या ठिकाणी मिळवायची आहे. मी वेन डायग्राम बद्दल तुम्हाला ऑलरेडीच बोललो. ही जी फिगर आहे या फिगर्सला, या आकृत्यांना, या गोल गोल बांगड्यांना आपल्याला जनरली वेन डायग्राम असं म्हटलं जातं. मागच्या डीआय मध्ये किंवा मागचा जो व्हिडिओ मी घेतला होता 11 नंबरचा, त्याच्यामध्ये पण मी ऑलरेडी तुम्हाला लोकांना हे सांगितलंय की वेन डायग्राम, वेअर द वेन डायग्राम युजेस, किंवा तो काइंड ऑफ क्वेश्चन काय असला पाहिजे ज्याच्यामध्ये वेन डायग्राम यूज होतात. मग सर ते प्रश्न नेमके कसे असतात, त्याच्यामध्ये व्हरायटीज कुठल्या असतात ज्याच्यामध्ये वेन डायग्राम आपल्याला यूज करता येतो, त्याच्या संदर्भातली थोडीशी चर्चा मी जी आहे परत एकदा या ठिकाणी करणार. कारण मला माहितीये तुमच्यापैकी जर काही लोकांनी 11 नंबरचा भाग जर बघितला नसेल, डायरेक्ट 12व्या मध्ये जर तुम्ही उडी मारली असेल, तर ट्रस्ट मी तुम्हाला मागचा जो मुद्दा आहे तो समजणार नाही. आणि मी मॅथ्स बद्दल नेहमी सांगतो की ही मॅथ्सची एक साखळी असते. या साखळीमध्ये जर आपली एक कडी जरी मधली तुटली तर पुढचा जो पोर्शन आहे तो पुढे आणि मागचा पोर्शन मागे राहून जातो, आणि आपल्याला त्याच्यातले जे कनेक्शन जे आहे ते कनेक्शन्स आपल्याला या ठिकाणी मिळत नाही. बघा, हा जो आहे दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. आय यूज टू से इन ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ माय व्हिडिओ लेक्चर. प्रत्येक व्हिडिओ लेक्चर मध्ये मी हे तुम्हाला लोकांना सांगत होलोय की दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. इफ यू वॉन्ट द सोल्युशन ऑफ युअर सिंगल क्वेश्चन इन मल्टिपल फॉर्म, देन यू आर सपोज टू जस्ट जॉईन युअर सेल्फ. या ग्रुपमध्ये तुम्हाला लोकांना स्वतःला जॉईन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला हा जो कोड आहे याच्यावर पण तुम्ही जॉईन करू शकता, किंवा खाली मी तुम्हाला ऑलरेडी दिलंय साकार विजय सर मॅथ्स, याच्यामध्ये हा जो ऍड्रेस आहे हा ऍड्रेस टाकून पण तुम्ही माझ्या या ग्रुपला जे आहे स्वतःला जॉईन करून घेऊ शकता. आणि तुम्हाला अडलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं, नॉट ओनली उत्तरं म्हणण्यापेक्षा मल्टिपल उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार. कारण प्रत्येक प्रश्नाचे जे उत्तर आहे त्याचे नंबर ऑफ वेज खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्हाला ट्रेडिशनल वेनी पण प्रश्न विचारले जातात, ट्रेडिशनल वेनी पण त्याचे सोल्युशन्स मिळतात, काही शॉर्टकट्स वेनी पण ते सोल्युशन मिळतात. आणि ट्रेडिशनल वेनी मिळणारे सोल्युशन तुम्हाला गुगलवर पण मिळतील, एआय वर पण मिळतील, बुक्स मध्ये पण मिळतील. पण जे शॉर्टकट वाले उत्तर जे आहे ते माझ्या ह्या जो का टेलिग्रामचा जो व्हर्च्युअल क्लासरूम आहे डेफिनेटली या ठिकाणी आपल्याला मिळतील. सो इफ यू आर नॉट ऍडेड ऑलरेडी इन दिस ग्रुप, तर स्वतःला जॉईन करा, स्वतःला ऍड करा, आणि मेक युअर व्हॉट वी कॅन से दॅट ड्रीम्स कम्स ट्रू वाला जो पॉसिबिलिटी ती थोडीशी वाढवायची आपल्याला. येस सर, आजची आपली सर्वात महत्वाची स्लाइड जी आहे ती तुम्हाला लोकांच्या समोर आली आहे. सर, वेअर युजुअली वेन डायग्राम युजेस, वेन डायग्राम हा कुठे यूज केला जातो याच्याशी रिलेटेड असलेला जो पोर्शन आहे तो आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेन डायग्रामच्या बाबतीत जसं मी नेहमी सांगतो, वेअर द एलिगेशन युजेस, वेअर द वेन डायग्राम युजेस, वेअर द झंडूबाम मेथड इज युजेस, आणि एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. डेफिनेटली आपल्याला त्याच पद्धतीने जायचंय. सर, हे वेन डायग्राम जे आहेत अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ केले जातात. या ठिकाणी मी ऑलरेडी सांगितलंय, काही लोकांना समजा टी आवडते, त्याच्यानंतर काही लोकांना जे आहे तर कॉफी आवडते, त्याच्यानंतर काही लोकांना जे आहे तर ते लस्सी आवडते. ही कॅटेगरीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये आपल्याला जनरली वेन डायग्राम या ठिकाणी यूज केला जातो. हा जो पोर्शन असतो हा पोर्शन असतो सर ओनली टी वाले. ज्या लोकांना फक्त टी आवडते ते इथं मिळतील आपल्याला. ज्या लोकांना फक्त ओनली कॉफी आवडते ते लोक आपल्याला इथं मिळतील. ज्या लोकांना ओनली लस्सी आवडते तर ते लोक आपल्याला या ठिकाणी मिळतील. ज्यांना द टी अँड कॉफी आवडते ते इथं मिळतील. ओनली हा शब्द खूप जास्त महत्वाचा आहे. ज्यांना कॉफी आणि दॅट लस्सी आवडते ओनली ते लोक आपल्याला या ठिकाणी मिळतील. ज्या लोकांना टी आणि लस्सी आवडते ओनली ते लोक इथं मिळतील. आणि हा जो सेंटर सेक्टर आहे इट इज रिलेटेड टू ऑल. ज्या लोकांना हे सगळे आवडतात ते लोक आपल्याला इथं मिळतील. या काइंड ऑफ क्वेश्चन मध्ये अशा टाइपच्या कॅटेगरीज मध्ये वेन डायग्राम यूज होतो. मी त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना असंही सांगितलं होतं की 2 लोकांमध्ये किंवा 2 कॅटेगरीमध्ये पण आपल्याला विचारले जाऊ शकता. पहिला आहे इंग्लिश आणि दुसरा आहे मॅथ्स. अशा टाइपचे प्रश्न जरी असतील, काही लोकांना फक्त इंग्लिश आवडतं असं जरी आपण या ठिकाणी म्हटलं तर आज तो सेक्टर इथे
येणार. त्याच्यानंतर काही लोकांना जर ओनली मॅथ आवडत असेल तर डेफिनेटली ते लोक आपल्याला इथे बघायला मिळतील. आणि हा जो सेंटर सेक्टर असतो, हा सेंटर सेक्टर म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना इंग्लिश एज वेल एज मॅथ दोन्ही सब्जेक्ट या ठिकाणी आवडतात, त्या कॅटेगरीचे लोक जे आहेत ते आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतील. सर या अशा टाईपचे जे प्रश्न असतात, या प्रश्नांमध्ये आपल्याला वेन डायग्राम यूज करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी, हॅशटॅग हा जो ओनली हा जो वर्ड आहे ना, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड वी आर हॅव्हिंग. त्याच्यानंतर दुसरा, ओनलीच्या ऐवजी कधी कधी बट नॉट हा शब्द पण या ठिकाणी आपल्याला वापरला जातो. तर या दोन्ही शब्दांवर आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण हे हॅशटॅग मोस्ट आयएमपी असलेले वर्ड्स आहेत वेन डायग्राम मध्ये, ज्याला ओनली आणि त्याच्यानंतर बट नॉट असं म्हणलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी ओनली आणि बट नॉट वाला एक क्वेश्चन जो आहे, एक डीआय जो आहे तो ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. सो जर तुम्ही डायरेक्ट इथं आले असाल तर प्लीज करून तो व्हिडिओ जो आहे तो एकदा बघा, त्याच्यामध्ये ओनली आणि बट नॉटची कन्सेप्ट आपल्याला कळेल. सर आपला जो प्रश्न होता मेनली, तो प्रश्न होता की सर वेअर द वेन डायग्राम युजेस इन दिस काइंड ऑफ कॅटेगरीज यू कॅन जस्ट सी दिस, की आपल्याला वेन डायग्राम जे आहे त्या ठिकाणी यूज केले जातात. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला लोकांना, कारण या गोष्टी रिपीट अँड रिपीट व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी याच्यासाठी तुमच्या समोर मांडतोय, कारण एकदा ऑफलाईन लेक्चरमध्ये एकदा सांगितलं आणि तुमच्या लक्षात राहिलं असे होण्याचे चान्सेस हार्डली 2, 4, 5, 10% आहे. पण हे रिपिटेशन जर आपण करत राहिलो तर ही गॅरंटी मी तुम्हाला लोकांना देतो की तुम्हाला हे प्रत्येक पॉईंट जो आहे यातला तो 100% या ठिकाणी क्लिअर होणार आणि प्रत्येक पॉईंट तुमचा या ठिकाणी जो आहे तो 100% जो आहे तो क्लिअर राहतील. ओके सर, चला ओके, नो प्रॉब्लेम. पुढे जातोय आपण आता. आजचा आपला पहिला जो डी आहे तो या ठिकाणी घेतोय. एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची वेन डायग्रामच्या बाबतीमध्ये, सर इन्फॉर्मेशन जेवढी कमी दिलेली असेल तेवढा तो डीआय अवघड असतो, हे लक्षात ठेवा. जनरली आपली मानसिकता काय झाली, आपण अप्रोच काय ठेवला विद्यार्थ्यांनी माहिती का, की सर डेटा जेवढा कमी तेवढा प्रश्न सोपा नाही. इट इज कम्प्लिटली अपोजिट इन वेन डायग्राम. कारण वेन डायग्रामची लेंथ जेवढी जास्त असेल, व्हॉट डज इट मीन, जेवढी लेंथ जास्त तेवढी इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त दिलेली आहे. आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जर आपल्याला दिलेली असेल तर आपल्याला कमीत कमी डेटा कॅल्क्युलेट करावा लागतो. हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे लक्षात. तर सर आता बघूयात आपण की पहिला जो डीआय आहे जो की कम्प्लिटली बेस्ड ऑन वेन डायग्राम आहे, त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे. सर इन अ पब्लिक स्कूल स्टुडंट कॅन चूज अमंग द 3 स्पोर्ट्स, क्रिकेट, फुटबॉल अँड हॉकी. आपल्याकडे इथं 3 गेम्स आहेत. पहिला आहे क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी. आउट ऑफ 1000, आता आपल्याकडे बघा टोटल 1000 लोकांबद्दलचा डेटा दिलाय. आउट ऑफ 1000 ईच वन इज रिक्वायर्ड टू प्ले ऍटलीस्ट वन ऑफ द 3 स्पोर्ट्स. म्हणजे इथं आपल्याला जे दिलंय की हे जे 1000 लोक हे कुठला ना कुठला तरी गेम खेळणारच असा विषय आपल्याला या ठिकाणी दिलाय. म्हणजे काही मागचे जे डीआय होते त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की सम ऑफ द स्टुडंट जे आहेत की ज्यांना अजिबात कुठलाच या ठिकाणी गेम आवडत नाही, अशी सिच्युएशन इथं नाहीये. हे जे सेंटेन्स आहे ना, हे काय म्हणतंय की ईच वन इज रिक्वायर्ड टू ऍटलीस्ट वन ऑफ द 3 स्पोर्ट्स. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कुठला ना कुठला कमीत कमी एक तरी स्पोर्ट्स आवडलाच पाहिजे, ही कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी दिली. ओके सर, पुढे म्हणलंय 40 स्टुडंट प्ले ऑल द 3 स्पोर्ट्स. आता चला सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हा लोकांच्या समोर एकदा वेन डायग्राम जो आहे तो पुट करूयात आपण, आणि मग रॅन्डमली 1 बाय 1 आपल्याला त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये पुट करायच्या आहेत. 40 स्टुडंट लाईक ऑल द 3 स्पोर्ट्स. सर हा आतला जो नंबर आहे हा 40 मिळालाय. आपण एकदा इथं लिहून घेऊयात की सर हा पहिला वेन डायग्राम जो आहे हा क्रिकेटसाठी अलॉट करूयात आपण. त्याच्यानंतर हा जो दुसरा आहे याला आपण म्हणूयात फुटबॉल, की फुटबॉल जे किती लोक खेळतात त्याच्याबद्दल बोललं जाते. त्याच्यानंतर इथे घेतलंय सर आपण हॉकीशी रिलेटेड असलेले लोक आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. सो दिस इज गोइंग टू बी द ऍक्च्युअल वेन डायग्राम वी आर हॅव्हिंग, ज्याची गरज आपल्याला या ठिकाणी आहे. सुरुवात मी अगोदरच केली आहे की सर 40 स्टुडंट प्ले ऑल द 3 स्पोर्ट्स, म्हणजे 40 लोक असे आहेत जे क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी हे तिघही गेम खेळतात. 380 स्टुडंट प्ले ओनली हॉकी. बघा 380 लोक असे आहेत की जे फक्त हॉकी खेळताय. ओनली म्हटलंय ना, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हॅशटॅग हा लक्षात ठेवा. हॅशटॅग ओनली हा शब्द जो आहे या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे की 380 लोक इज प्लेइंग ओनली हॉकी. 170 प्ले ओनली क्रिकेट. सर इथलचा नंबर पण आपल्याला मिळालाय 170 प्ले ओनली क्रिकेट. 60 स्टुडंट एक्झॅक्टली 2 स्पोर्ट्स, म्हणजे जे 60 लोक आहेत ते 60 लोक ते एक्झॅक्टली आपल्याला असं म्हणलेलं आहे की सर एक्झॅक्टली ते 2 स्पोर्ट्स खेळतात. एक्झॅक्टली 2 स्पोर्ट्स म्हणजे काय, तर त्या कॅटेगरी कुठल्या असतील, 1, 2 आणि 3 कॅटेगरी असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचंय. सर तर असं इथं म्हणलं आपल्याला 60 स्टुडंट एक्झॅक्टली 2 स्पोर्ट्स. अच्छा, हॉकी आणि क्रिकेट ऑलरेडी दिलंय ना, सो नो नीड टू टेक दिस. आपल्याला इकडे बाजूला लिहायची गरज नाही, कारण ते 2 जे स्पोर्ट्स आहेत एक्झॅक्टली मला सांगितले क्रिकेट आणि हॉकी आहे. क्रिकेट आणि हॉकी म्हणजे क्रिकेट इथं आहे, हॉकी इथं आहे. तर तो जो 60 जो नंबर आहे सर तुम्हाला या ठिकाणी मिळाला. 60 स्टुडंट प्ले एक्झॅक्टली 2 स्पोर्ट्स, हॉकी अँड क्रिकेट. 240 स्टुडंट प्ले ओनली फुटबॉल. चला इथं जो आहे सर इथलचा नंबर पण आपल्याला मिळाला आहे. 240 जे आहे दे आर प्लेइंग एक्झॅक्टली फुटबॉल, ओनली फुटबॉल असं म्हणलंय. आता लक्षात ठेवा
क्रिकेट फुटबॉल ओनली आणि हॉकी फुटबॉल ओनली ह्या दोन गोष्टी माझ्याजवळ सध्या ज्या आहेत ह्या रिकाम्या आहेत. आणि यू कॅन सी दिस डेटा आपला कम्प्लिटली या ठिकाणी झालाय, बाकी खाली काहीही उरलेलं नाहीये. सो व्हॉट डज इट मीन एक्झॅक्टली, या दोन गोष्टी आपल्याला मिळालेल्या नाहीयेत. मग सर मी याला काय केलं, मी याला एक्स म्हणतो आणि याला वाय म्हणतो. म्हणजे एक्स म्हणजे काय, दोज कॅन्डिडेट आर ओनली प्लेइंग क्रिकेट अँड फुटबॉल, ओनली आय एम टॉकिंग अबाउट ओनली प्लेइंग क्रिकेट अँड फुटबॉल. वाय म्हणजे कोण, तर फुटबॉल आणि हॉकी खेळणारे फक्त, ओनली बट नॉट क्रिकेट, अशी कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. सर आपल्याला ऑलरेडी वरती सांगितलंय की बाबा रे टोटल हा डेटा जो आहे 1000 लोकांचा आहे. आता 1000 लोकांचा जर हा डेटा असेल तर आपल्याला काय करायचंय, यांचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला एकदा करून घ्यायचे आहेत की हे कशा पद्धतीने मिळतील. मग सर याच्यापैकी जर आपण बघितले हे 170 झाले, हे दोघं मिळून 100 झाले, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्याच्यानंतर सर हे 380 झाले, इवन नो प्रॉब्लेम. 240 झाले, नो प्रॉब्लेम. म्हणजे सर 7 पैकी 1 2 3 4 5 6 7 आकड्यांपैकी मला हे 5 आकडे मिळालेले आहेत. सर इथं 0 घेतला, 8 4 12, 12 7 किती होतात रे, 19 होतात. रिमाइंडर इथं दिला 3 3 6 7 8, म्हणजे 890 लोकांचा डेटा मला ऑलरेडी मिळालेला आहे. सर 1000 मधून जर 890 जर गेले तर जस्ट ट्रस्ट मी एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू जी आहे ती मला मिळालेली आहे 110. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. एक्झॅक्टली एक्स किती आणि वाय किती त्यामध्ये हे आपल्याला सांगता येणार नाहीये, पण एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू 110 आहे. इथपर्यंत आपण आलोय. आणि बाय द वे इन्फॉर्मेशन इज गोइंग टू बी फिनिश ओव्हर हिअर. इन्फॉर्मेशन जी आहे ती आपली या ठिकाणी संपलेली आहे. मग ही संपलेली जी इन्फॉर्मेशन आहे याच्या बेसिसवर किंवा जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे त्याच्या बेसिसवर आपल्याला आता उत्तर काढायचे आहेत. हा जो वेन डायग्राम आपण या ठिकाणी तयार केलाय, इट इज कम्प्लिटली इन फ्रंट ऑफ यू. मी लोक तिथं काय केलंय, कशा पद्धतीने हा डेटा कॅल्क्युलेट केलाय. फक्त अल्टिमेटली हे 2 क्वेश्चन मार्क आपल्या समोर आहेत की एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू 110 आहे, त्यामधला एक्स किती आणि वाय किती, बस याच्याच भांडण आपल्याला आता या ठिकाणी मिटवायचं आहे. सो हा वेन डायग्राम तुम्हाला लोकांना पुढे जसा जसा मिळावा म्हणून मी जसं नेहमी करतो प्रत्येक स्लाइड मध्ये मी हा वेन डायग्राम तुमच्या समोर मांडलेला आहे. यू कॅन सी क्रिकेट 170 60 40 240 380 एक्स वाय इज ऑलरेडी देअर. फक्त हे विसरायचं नाही की सर एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू जी आहे ती आपली किती आहे, 110 आहे. एवढा पॉइंट आपल्याला ठेवायचा आहे लक्षात. सो राईट नाउ यू कॅन जस्ट सॉल्व द क्वेश्चन. वन्स युअर वेन डायग्राम इज रेडी ना, देन इट इज व्हेरी इझी टू सॉल्व द क्वेश्चन. पण इथं फक्त काय झालंय, एक्स प्लस वाय च्या व्हॅल्यू फिक्स नसल्यामुळे थोडीशी मेहनत आपल्याला इथे एक्सपेक्टेड आहे. तर बघूयात काय आता येईल समजेल आपल्याला. सर व्हॉट इज द नंबर ऑफ द स्टुडंट हु प्ले एक्झॅक्टली 2 स्पोर्ट्स. असे किती लोक आहेत जे एक्झॅक्टली 2 स्पोर्ट्स खेळत आहे. ओके, आता एक्झॅक्टली 2 म्हणजे कुठला, हा एक्स हा वाय आणि हा 60. सर हा 60 आपल्याला क्लिअरली माहिती आहे आणि एक्स प्लस वाय आपल्याला यांच्या सेपरेट व्हॅल्यू जरी माहित नसल्या तरी अजिबात त्याची गरज आपल्याला इथं नाही, कारण दोघं मिळून 110 होतात हे मला माहिती आहे. सर 110 जर मी इथं टाकले तर सर याचं उत्तर मला 170 मिळालं. सो माय डिअर स्टुडंट आपल्याला अशा पद्धतीने उत्तर मिळालंय. त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ची सेपरेट व्हॅल्यू किती असायला पाहिजे याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाहीये. हा मात्र मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सो लिटरली आपल्याला एक 5 सेकंद जे आहे ते 5 ते 10 सेकंद आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायला लागतो. बिकॉज वन्स युअर वेन डायग्राम इज रेडी देन इट इज व्हेरी इझी टू सॉल्व्ह. ओके फाईन. देन सर इफ द नंबर ऑफ द स्टुडंट प्लेइंग हॉकी इज 550. एक्झॅक्टली सर हॉकीवाला वेन डायग्राम जो आहे तो आपल्याला हा दिलाय. त्यांचं म्हणणं काय आहे की टोटल जे आहे ना हॉकीमध्ये 550 पाहिजे. बरं, पण मग हॉकीमध्ये आपल्याला आतापर्यंत किती मिळाले, हे 100 आणि हे 300, म्हणजे हे किती झाले, 480 झाले. सो इन दॅट केस आपण जर इथं बघितलं की 480 जर आपण याच्यातून वजा केले तर या एका सर्कलची जी व्हॅल्यू आहे जी आपल्याला त्यांनी सांगितली 550, त्याच्यातला वाय आपल्याला मिळून जाईल ना. मग सर इथं जर बघितलं 380 100 480 याच्यातला डिफरन्स जर काढला माय डिअर स्टुडंट तर 70. मतलब इन दॅट केस वाय ची व्हॅल्यू मला इथे किती मिळाली, 70 मिळाली. आणि डोंट यू फॉरगेट अबाउट दिस काय की सर एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू जी आहे ती जर मला 110 मिळत असेल, त्याच्यातला वाय जर 70 असेल तर नक्कीच एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 40 मिळाली. मग हा एक्स जो इथं आहे, या एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती या पर्टिक्युलर या प्रश्नासाठी मला जी आहे तर ती या प्रश्नापुरती मला काय मिळाली तर ती 40 मिळालेली आहे. एवढा पॉईंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. सर तो 40 मी वाटलं तर या ठिकाणी लिहितो, कारण वाय ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द क्वेश्चन मिळालेली आहे. जर असं असेल आपल्याला प्रश्न काय विचारला, देन व्हॉट इज द नंबर ऑफ द स्टुडंट हु प्ले क्रिकेट. मग सर आपल्याला क्रिकेट खेळणारे लोक किती याच्याबद्दलचा डेटा आपल्याला विचारलेला आहे. मग क्रिकेट म्हणजे कोण, तर दिस वाला नंबर. मग सर 170 माझ्याकडे ऑलरेडी आहे, हे दोघं मिळून 100 ऑलरेडी माझ्याकडे आहे, 40 मला ऑलरेडी या ठिकाणी मिळाला आहे, 7 4 11. सो माय डिअर स्टुडंट 310 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ऑप्शन नंबर बी हे उत्तर असेल. लक्षात ठेवा ही एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यू आहे पॅरलली किंवा काय म्हणता येईल त्यांना एक पॅरलल वेवर जाणार, त्याच्यातून आपल्याला एक मिळाला दुसरा आपल्याला या ठिकाणी मिळेल. जसं या ठिकाणी आपल्याला हे कळालं होतं की जर वाय जर या ठिकाणी 70 असेल तर 110 मधून 70 गेल्यावर एक्स ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मला काय मिळालेली आहे या ठिकाणी, तर सर ती मिळालेली आहे आपल्याला 40 आणि ती व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकून मला 310 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. चलो ओके सर, नेक्स्ट आलोय आपण आता. पुढे काय म्हटलं जाते बघा, परत एकदा हे लक्षात ठेवायचंय प्रत्येक स्लाइडवर की सर एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू जी आहे इट इज नथिंग बट द 110 110 आहे. सर इफ द नंबर ऑफ द स्टुडंट प्लेइंग क्रिकेट इज 30
आता क्रिकेट खेळणारे जर 300 असतील, आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या, आता सध्या जो डेटा माझ्याकडे आहे त्याच्यानुसार जर आपण बघितलं 170 आणि हे 200 100 म्हणजे जर बघितलं आपण तर 170 प्लस 100 ची जर आपण ऍडिशन केली तर सर हे 270 झाले. त्याचं म्हणणं बाबा क्रिकेट खेळणारे जर 300 असतील तर नक्कीच आपल्याला एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती नक्कीच किती मिळाली या ठिकाणी 30 मिळाली, जेणेकरून सगळे मिळून जर आपल्याला 30 मिळाले. मग सर आपल्याला एवढं माहिती आहे की एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू जर 110 असेल, त्याच्यातला एक्स जर आपल्याला 30 मिळत असेल तर वाय ची व्हॅल्यू नक्कीच आपल्याला काय मिळाली 80 मिळाली. मग सर ही वाय ची व्हॅल्यू जर मला 80 मिळत असेल, मग सर हा वाय जो आहे हा जर मला या ठिकाणी असा 80 मिळाला तर व्हॉट इज द नंबर ऑफ द स्टुडंट प्ले बोथ फुटबॉल अँड हॉकी. तर फुटबॉल आणि हॉकी खेळणारे जे लोक आहेत, दोघं गेम खेळणारे ते लोक किती असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पण आपल्याला एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायची, ती कुठली की सर इथं काय म्हणलंय का स्टुडंट हु प्ले बोथ फुटबॉल अँड हॉकी. आता ह्या फुटबॉल प्लस हॉकीला ओनली हा शब्द वापरलेला नाहीये. मी तुम्हाला लोकांना नेहमी सांगतोय, जर ओनली असतं तर माझं उत्तर फक्त हा जो वायच्या जागी आलेला 80 येतो असता, पण ओनली जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत याचा अर्थ असा असतो की हे जे दोघं सेक्टर आहेत, या दोघं सेक्टरची ऍडिशन मग 8 आणि 4 किती झाले 12 झाले. म्हणजे सर 120 लोक असे आहेत जे फुटबॉल आणि हॉकी खेळतात. अशा पद्धतीचं उत्तर म्हणजे 120 ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर असेल. मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय ओनली हा शब्द या ठिकाणी खूप जास्त महत्वाचा आहे. जर फुटबॉल आणि हॉकीला ओनली म्हटलं असतं तर माझं उत्तर फक्त 80 असतं, जो आपल्याला वायच्या जागी त्या ठिकाणी मिळाला होता. यू कॅन सी इथं की हा जो 80 आपल्याला या ठिकाणी मिळाला, हा 80 फक्त त्याचं उत्तर असतं. पण त्यांनी ओनली हा शब्द न वापरल्यामुळे आपल्याला हा 40 जो आहे, हा 40 पण त्याच्यामध्ये घ्यावा लागला. आणि नॉट ओनली दिस बट ऑल्सो एवढा सेक्टर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी फुटबॉल आणि हॉकीमध्ये घ्यावा लागला. फुटबॉल आणि हॉकी खेळणाऱ्यांमध्ये काही क्रिकेटवाले खेळणारे लोक जरी असले तरी त्यांना चालतील, ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही कन्फ्युजन नसलं पाहिजे. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा प्रश्न काय म्हणतो, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट हु प्ले हॉकी और क्रिकेट और बोथ. एक तर हॉकी खेळणारे असले पाहिजे, क्रिकेट खेळणारे असले पाहिजे किंवा बोथ खेळणारे असले पाहिजे. आता सर हॉकी आणि क्रिकेटला ओनली म्हटलेलं नाहीये, म्हणजे हॉकी चालेल क्रिकेट चालेल. बरं हॉकी और क्रिकेटला पण ओनली म्हटलेलं नाहीये, म्हणजे हॉकी आणि क्रिकेट बरोबर काही फुटबॉलवाले असले तरी चालतील. म्हणजे लिटरली तुम्हाला लोकांना सांगतो, हॉकी आणि क्रिकेट जर म्हणलं तर एवढ्या सेक्टरमध्ये यू कॅन सी, मी कलर चेंज करतो पेनचा बघा, या ठिकाणी हा जो एवढा सेक्टर आहे हा काय झाला, हा झालाय सर क्रिकेट. आणि सर हा जो एवढा आहे हा काय झालाय हॉकी झालाय. मग लक्षात ठेवा फक्त हा जर एक आकडा सोडला तर बाकी सगळे लोक या हॉकी आणि क्रिकेटच्या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे येतातच. फक्त 240 आपल्याला मायनस करायचंय. सो माय डिअर स्टुडंट जस्ट टेल मी वन थिंग की सर आपल्याकडे टोटल किती लोक आहे 1000 आहे. मग 1000 मधून ते 240 आपण जर वजा केले तर नक्कीच आपल्याला खाली किती मिळतात, तर आपल्याला खाली जे मिळणार आहेत सर तर ते मिळणार आहे 760 लोक. हे 760 हे 40 याच्यात टाकले 800 आणि 200 म्हणजे सर 760. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. कारण हॉकी आणि क्रिकेट आपल्याला जे बघितलंय, हा क्रिकेट पूर्ण चालतो, हा हॉकी पूर्ण चालतो. मतलब भाई इसको छोड़ के सिर्फ 240 को छोड़ के बाकी सब नंबर हमें चाहिए. आणि मग या कॅटेगरीमध्ये एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू 110 आहे, त्याच्यातला एक्स किती वाय किती ऍक्च्युली ते कॅटेगराइज करायची पण गरज आपल्याला या ठिकाणी नाहीये. सो व्हेरी इझी, यू कॅन जस्ट सॉल्व दिस क्वेश्चन ऑल्सो. चला पुढे आलोय सर, वन मोर क्वेश्चन प्रोबेबली. बघा पुढचा प्रश्न आता आपल्याला काय म्हणतो की हाऊ मेनी स्टुडंट प्ले ओनली 2 स्पोर्ट्स ओके सच दॅट ऍटलीस्ट वन ऑफ द 2 स्पोर्ट्स आर फुटबॉल. आपल्याला काय पाहिजे माहिती का, फक्त 2 गेम खेळणारे लोक पाहिजे. पण लक्षात ठेवा त्या 2 गेम मधला एक गेम मिनिमम फुटबॉल असलाच पाहिजे, अशी कॅटेगरी जर आपण बघितली. आता बघा फुटबॉल म्हणजे दिस वन माय डिअर स्टुडंट्स. येस ऑब्विसली परत एकदा आपण त्याच ठिकाणी आलोय की सर फुटबॉल म्हणजे हेच आलंय. आता याच्यातले एक्झॅक्टली 2 स्पोर्ट्स जर खेळायचे असतील तर तो कोण आहे, तर तो आहे एक्स आणि वाय. याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की वन ऑफ द स्पोर्ट्स जे 2 गेम तुम्ही खेळणार आहात त्याच्यामधला एक फुटबॉल असलाच पाहिजे, असं क्लिअरली या ठिकाणी सांगितलंय. आणि सर जर तसंच जर बघायचं असेल तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की सर एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, किती आहे 110. सो इन दॅट केस माय डिअर स्टुडंट्स ऑप्शन नंबर बी जे आहे हे ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. ऑप्शन नंबर बी 110 ऑलरेडी दिलाय, त्याच्यामध्ये एक्स किती आणि वाय किती हे शोधत बसायची गरज आपल्याला या ठिकाणी नाहीये, हे लक्षात असू द्या. चला सर पुढचा डीआय आला. आता हा पुढचा डीआय आपल्याला कशा पद्धतीने आता वर्क करायचा आहे ते आपण एकदा या ठिकाणी बघूयात की सर अगेन इथं असं म्हणलंय की 276 पीपल सबस्क्राईब आज तक, 264 पीपल सबस्क्राईब एनडीटीव्ही, 236 पीपल सबस्क्राईब इंडिया न्यूज. ओके फाईन. देन आपल्याला एवढं हे तर कळालंय की आपल्याला आता जे सबस्क्राईब करायचे चॅनल, जे न्यूज चॅनल आहेत आपल्याकडे, त्यातले काही लोक आज तकला सबस्क्राईब करतात, काही लोक एनडीटीव्हीला करतात आणि काही लोक इंडिया न्यूजला करतात. सो सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा जर आपल्याला काही करायचा असेल तर आपण हे वेन डायग्राम एकदा या ठिकाणी तयार करून घेऊयात. चला ओके सर. आता याला जे आहे याला मी आज तक असं नाव देतो.
हा आहे सर आज तक. चालेल, पुढे जो आहे पुढे दिलाय आपल्याला NDTV हा पण दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपण घेऊयात सर इंडिया न्यूज इथं घेतलेला आहे. सर अशा पद्धतीने हे वेन डायग्राम आपल्याला करायचे आहे तयार. ओनली आज तक, ओनली NDTV, ओनली इंडिया न्यूज, आज तक NDTV ओनली, NDTV इंडिया न्यूज ओनली, आज तक आणि इंडिया न्यूज ओनली, आणि सेंटरला जर बघितलं तर ऑल. अशा पद्धतीचा वेन डायग्राम मी तुम्हाला लोकांसाठी या ठिकाणी केलाय तयार. पुढे म्हणले सर 276 पीपल सबस्क्राईब आज तक. याला ओनली म्हटलेलं नाहीये, म्हणून सर हा 276 जो आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं आज तकच्या खाली लिहायचा आहे, कारण त्याला ओनली म्हटलेलं नाहीये. 264 पीपल सबस्क्राईब NDTV. ओके, मग इथं 264 आपल्याला असं लिहून घ्यायचं आहे, सर लिहिलंय. त्याच्यानंतर 236 पीपल सबस्क्राईब इंडिया न्यूज. सर इथं जर आपण बघितलं तर इथं 236 आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. इथपर्यंत आपण आलोय. पुढे काय म्हणलंय, 132 पीपल सबस्क्राईब बोथ आज तक अँड इंडिया, सॉरी आज तक अँड NDTV. पण लक्षात ठेवा, आय यूज टू से मेनी अ टाइम, मी बऱ्याचदा आतापर्यंत बोललो की ओनली अँड बट नॉट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट वर्ड्स ओव्हर हिअर. IMP आहे, हॅशटॅग वर्ड्स आहेत हे वेन डायग्राम मध्ये. आधी तर काय सांगितलं त्यांनी की 132 लोक अशी आहेत की सर ज्यांना आज तक आणि NDTV आवडतं, पण आता आज तक आणि NDTV ला ओनली म्हटलेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ह्या दोघांची ऍडिशन जी आहे आज तक आणि NDTV, इथं बघा आज तक आणि NDTV म्हणजे या दोघांची ऍडिशन जी आहे ती 128 दिलेली आहे. तर आपण सध्या याला जे होल्ड ऑन करूया, 136 दिलेली, 132 दिलेली. पुढे काय म्हणले, 128 पीपल. आता 128 लोक असे आहेत की जे बोथ NDTV आणि इंडिया न्यूज. मग आता NDTV आणि इंडिया न्यूज म्हणजे या दोघांची ऍडिशन आपल्याला किती दिली आहे, तर 128 दिली आहे. ते पण अजून कॅटेगराईज करता येणार नाही. 92 पीपल सबस्क्राईब बोथ आज तक आणि इंडिया न्यूज. तर आज तक आणि इंडिया न्यूज यांना सबस्क्राईब करणारे लोक किती आहे, 92. पण याला पण ओनली किंवा बट नॉट म्हणलेलं नाहीये. म्हणजे सर या दोघांची ऍडिशन किती झाली, 92 झाली. ओके सर, पुढे काय म्हणलंय, द सम ऑफ द स्क्वेअर of the people who subscribe only NDTV, मतलब इसके बारे में बोला जा रहा है, and those who subscribe only India News, मतलब इसके बारे में बोला जा रहा है. हे 140 ने जास्त आहे कोणापेक्षा, 30च्या स्क्वेअर पेक्षा. सर सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला वाचून झालेली आहेत. आता सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा, जर आपल्याला जर हा वेन डायग्राम सॉल्व्ह करायचा असेल तर सगळ्यात पहिली सुरुवात ही सेंटर पासून करावी लागते. आणि झालंय नेमकं असं की सेंटरच आपल्याला माहित नाहीये. पण आता वरचे जे स्टेटमेंट आहेत ना ते बघूयात आपण. इथून सुरुवात करायची आपल्याला. तर इथून की सर 132 लोक असे आहेत की ज्यांना आज तक आणि NDTV आवडतं. मग आज तक आणि NDTV म्हणजे दोघं मिळून किती होते, 132. त्याच्यातला जर इथं एक्स घेतला याला काय म्हणायचं, 132 मायनस एक्स म्हणायचं. सर नो प्रॉब्लेम ॲट ऑल. हा एक्स आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक आहे, समजून घ्या. चला पुढे आलोय सर. पुढे असं म्हणलं 128 पीपल NDTV आणि इंडिया न्यूज. NDTV आणि इंडिया न्यूज म्हणजे याला म्हणायचं सर 128 मायनस एक्स इथं मिळालाय आपल्याला. ओके सर, हा जो दिलाय हा 92 दिलाय, म्हणून सर याला पण म्हणायचं आहे 92 मायनस एक्स. तर सर अशा पद्धतीने आपल्याला या व्हॅल्यूज या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पण अजून एक महत्वाचा मुद्दा आपला या ठिकाणी बाकी आहे, तो म्हणजे इथून पुढे की द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द पीपल हू सबस्क्राईब ओनली NDTV, म्हणजे ओनली NDTV काढणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि ओनली इंडिया न्यूज पण काढणं गरजेचं आहे. मग आता मी काय करतोय बघा, राईट नाऊ सुरुवात करतोय मी NDTV पासून की सर NDTV कसं काढायचं आपल्याला. तर याला म्हणायचं सर आपल्याला एक्स प्लस, वरती जर बघितलं तर इथं मिळतं आपल्याला 132 मायनस एक्स प्लस इथं काय मिळतं आपल्याला 128 मायनस एक्स असं म्हटलं. त्याच्यानंतर प्लस याला म्हणायचंय सर ओनली NDTV. सर ओनली NDTV असे सगळे मिळून किती लोक आहेत, तर 264 आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, इक्वेशन आपल्याला या ठिकाणी तयार करून मिळेल. काय बघा, हा एक्स, आता हा जो वेन डायग्राम आहे एवढा हा NDTVचा आहे, म्हणून एक्स इथं एक्स घेतला, 132 मायनस एक्स, 132 मायनस एक्स घेतला, 128 मायनस एक्स, 128 मायनस एक्स, आणि याला म्हणले आपण ओनली NDTV. असे मिळून 264 आहे. आता इथं जर बघितलं प्लस एक्स आणि मायनस एक्स तसाही कॅन्सल झाला. 132 आणि 128 ची जर ऍडिशन आपण केली तर डेफिनेटली ती 260 येते, मायनस एक्स होतो, आणि प्लस इथं आपल्याला म्हणायचंय ओनली NDTV. ओके फाईन सर, हे मिळाले आपल्याला 264. मग आता हा पोर्शन जर आपण तिकडे घेऊन गेलो तर याला म्हणायचंय आपल्याला की सर ओनली NDTV जर मला काढायचा असेल त्याला म्हणायचं 264, हा 260 तिकडे जाऊन मायनस झाला 260, आणि मायनस एक्स जो आहे तो प्लस एक्स झाला. सो आपल्याला या ठिकाणी बघा जो ओनली NDTV या ठिकाणी मिळाली आपल्याला, ही मिळाली सर आपल्याला 4 प्लस एक्स. एक्झॅक्टली सर ही व्हॅल्यू मला इथं टाकायची आहे 4 प्लस एक्स. चालेल सर, हे पण आपल्याला व्हॅल्यू अजून कशामध्ये मिळालेली आहे, तर ही पण आपल्याला अजून फाइनल वैल्यू मध्ये मिळालेली नाहीये. ओके सर, उसके बाद हमें क्या निकालना है, ओनली इंडिया न्यूज निकालना है. अब इसके बारे में बात करेंगे. परत एकदा एक्स म्हणलंय सर प्लस याला म्हणायचं 128 मायनस एक्स, त्याच्यानंतर प्लस म्हणलंय सर 92 मायनस एक्स, आणि प्लस याला आपल्याला म्हणायचं आहे आता ओनली इंडिया न्यूज.
मग सर याला जर ओनली इंडिया न्यूज म्हणलं तर इक्वल टू त्याचा नंबर मला ऑलरेडी दिलेला आहे सर 236. चला प्लस मायनस एक्स ऑलरेडी कॅन्सल झालाय, यांची ऍडिशन जर आपण याच्यात केली, हा 8 जर आपण तिकडे टाकला तर तो 100 होणार, म्हणजे हा 200. सर इथं अशा पद्धतीने 220 अशी व्हॅल्यू आपल्याला मिळणार, मायनस एक्स होणार आणि प्लस आपल्या याला लिहायचं आहे ओनली इंडिया न्यूज. अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेट या ठिकाणी करायचंय. 236 असं दिलेलं आहे. मग सर याला आपण या ठिकाणी लिहूयात की सर ओनली इंडिया न्यूज जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं, ओनली इंडिया न्यूज इक्वल टू 236, हा तिकडे 2 मायनस होणार सर 220, सॉरी इथं लिहायचं आपल्याला 220 आणि हा तिकडे 2 प्लस होणार एक्स. मग सर 36 मधून जर 20 गेले तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी मिळतात 16 प्लस एक्स. आणि ट्रस्ट मी दिस इज व्हॉट, दिस इज आहे ओनली इंडिया न्यूज. अशा पद्धतीने हे व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. तर सर हा 16 प्लस एक्स जो आहे, हा 16 प्लस एक्स मी या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिणार. पण लक्षात ठेवा अजून आपलं फायनल इक्वेशन जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं नाहीये. आता इथलची जागा संपलेली आहे, की जागा संपलेली असल्यामुळे एकदा तुम्ही लोकांनी हे इक्वेशन कशा पद्धतीने तयार झाले ते एकदा बघून घ्यायचे, कारण हे मला रफ करावं लागेल, बिकॉज अजून आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. जे वरती दिलंय की 140 पेक्षा 140 ने जास्त पाहिजे, कोणाच्या 30च्या वर्गापेक्षा. फक्त ही कॅल्क्युलेशन करून 4 प्लस एक्स आणि 16 प्लस एक्स आपल्याला कसे मिळाले हे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. मी वाटलं तर 2 सेकंदाचा पॉज या ठिकाणी घेतोय आणि तुम्हाला ते फक्त एकदा बघून घ्या, कारण आता मला त्याला रफ करावं लागेल, कारण आपल्याला फायनल इक्वेशन या ठिकाणी करायचं आहे सॉल्व्ह. ओके, बघितलंय सगळ्यांनी, फाईन. चला, तसंही रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही त्याला कितीही वेळा बघू शकता, त्याची काही अडचण आपल्याला या ठिकाणी नाहीये. चला ओके, आता सर आपल्याला करायचे इक्वेशन सॉल्व्ह. चला ओके डन. आता इक्वेशन इथं काय म्हणलंय, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द पीपल हु सबस्क्राईब ओनली एनडीटीव्ही. सर ओनली एनडीटीव्ही वाले किती आहे तिथं बघा, 4 प्लस एक्सचा वर्ग प्लस हु सबस्क्राईब ओनली इंडिया न्यूज, याला पण म्हणायचं सर 16 प्लस एक्सचा वर्ग आणि इक्वल टू यांच्याबद्दल सांगितलं 30चा जो स्क्वेअर आहे 900 त्याच्यापेक्षाही 140 ने जास्त आहे. सो माय डिअर स्टुडंट इट विल बी लाईक दिस, ए प्लस बी चा होल स्क्वेअर जर आपण घेतला याला म्हणायचे 16 ए स्क्वेअर, मग प्लस आपल्याला ट्वाइस ए बी करायचंय, 4x ला डबल केलं 8x झाला प्लस एक्सचा वर्ग. सर ए स्क्वेअर ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर आपण या ठिकाणी केलंय. त्याच्यानंतर प्लस पुढे आलोय 16चा वर्ग जो आहे तो 256 आहे, प्लस 16x ला डबल करा 16 दुनी 32x होतो प्लस एक्सचा वर्ग आणि इक्वल टू हे झाले सर 1040. ओके फाईन. मग एक्सचा वर्ग जो आहे तो झालाय 2x चा वर्ग, मग 16 आणि 56 जर यांची जर ऍडिशन आपण केली तर प्लस हे होता सर 272, त्याच्यानंतर प्लस झाले सर 40x, त्याच्यानंतर हा मायनस होणार 1040 इक्वल टू 0 लाईक दिस. फायनली 2x चा वर्ग याला म्हणायचे सर प्लस 40x आणि आता 1040 मधून यांची वजाबाकी जर केली तर मायनसच होणार. तर इथं सर हा 272 जर असा लिहिला, इथं येतोय 8, रिमाइंडर इथे गेलाय 14 तून 8 गेले 6, रिमाइंडर इथे गेलाय सर 10 तून 3 गेले 768 इक्वल टू 0. सो माय डिअर स्टुडंट दिस इज युअर फायनल क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला पण आपण डिवायडेड बाय जर 2 केलं, कारण सगळ्यांना 2 ने भाग जातो, म्हणजे x चा वर्ग त्याच्यानंतर प्लस 20x मायनस 38 दुनी 76 आणि 384 इक्वल टू 0 असं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. सर 384 चे मला असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्यांच्यातला डिफरन्स जो आहे तो 12 आला पाहिजे, सॉरी त्यांच्यातला डिफरन्स जो आहे तो 20 आला पाहिजे. तर याचे फॅक्टर पाडायची जी टेक्निक आहे मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी सांगितलेली आहे की आपल्याला काय करायचं, थोडासा स्क्वेअरचा उपयोग करायचा आहे आपल्याला या ठिकाणी, आणि डिफरन्स मला पाहिजे युनिट डिजिटला 4 पाहिजे. मग सर इथं जर आपण बघितलं की 32 आणि 12 जर बघितलं की सर 32 आणि 12 इथं जर बघितलं 32 मधून 12 गेले तर किती उरतात, 20 उरतात. सर 12 दुनी 24 उरतात, 2 राहिले 12 त्रिक 36 आणि 2 38 एक्झॅक्टली. सर ओरिजिनल फॅक्टर जे आपल्याला या ठिकाणी मिळाले ते ओरिजिनल फॅक्टर आपल्याला मिळतात 32 आणि -12, पण फायनल व्हॅल्यू मध्ये जाताना हा 12 आपला पॉझिटिव्ह होणार आणि 32 जो आहे तो निगेटिव्ह होणार. पण आपल्याला फायनली कुठली व्हॅल्यू काय कॅरी करायची आहे, 12 ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी करायची आहे कॅरी. आणि एकदा काही ही 12 व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकली, हे सगळे वेन डायग्राम जे आहे आपले या ठिकाणी परत एकदा तयार होणार. सर इथं मी या कोपऱ्यामध्ये लिहितो एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 12. लक्षात घ्या, हे जे इक्वेशन आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय की सर आपल्याला सांगितलंय ओनली एनडीटीव्ही आणि ओनली इंडिया न्यूज यांची जी सम आहे ती 30च्या स्क्वेअर पेक्षा 140 ने जास्त आहे. इन दॅट वे अशा पद्धतीने हे इक्वेशन आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. परत एकदा 2 सेकंदासाठी मी हे इक्वेशन तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही लोकांनी एकदा व्हिडिओ पॉज करून हा व्हिडिओ जो इक्वेशन मी तयार केलंय तो एकदा बघून घ्यायचा आहे, कारण आता आपल्याला फायनली त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या वेन डायग्राम मध्ये टाकायच्या आहेत. तर त्या व्हॅल्यू आपण आता टाकूयात. मी याला परत एकदा रफ करून टाकतोय तुमच्या समोर आणि आता आपल्याला
नवीन वेन डायग्राम जे आहे ते या ठिकाणी करायचे आहे तयार. बघा आता ते वेन डायग्राम जे आहे ते वेन डायग्राम आपण आता या ठिकाणी करूयात तयार आणि ह्या फायनल व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीचे हे सगळे फायनल व्हॅल्यूज जे आहे ते आता आपल्या समोर येत आहे. सर याला आपण आज तक असं म्हणलेलं आहे. चला आज तक इथं लिहून टाकतो. हे झाले सर 276. ओके नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर एनडीटीव्ही जो आहे एनडीटीव्ही पण आपल्याला या ठिकाणी घेतलाय सर 264. ऍज युज्युअल आपल्याला या ठिकाणी घ्यायचं सर इंडिया न्यूज आपण या ठिकाणी घेतलाय. तो इंडिया न्यूज किती आहे 236 आहे. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपलं या ठिकाणी झालंय. वेन डायग्राम आपले झाले परत एकदा तयार. मग आता आपल्याला काय करायचंय आता इथे व्हॅल्यू टाकायचे. चला एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली 12 मिळाली. तो नंबर इथे मिळालाय सर 132 मधून जर 12 गेले तर 120 उरतात. हाही नंबर या ठिकाणी मिळालाय. तिथं 4 + 1 12 आणि 4 16 झाले. हा पण नंबर आपल्याला मिळालाय. 128 मधून जर 12 गेले तर नक्कीच इथे 116 उरतात कारण त्याच्यातून 8 मधून 2 येस एक्झॅक्टली 16 + 12 जर म्हणलं तिथं आपल्याला 28 मिळतात. त्याच्यानंतर 92 मधून जर 12 गेले तर नक्कीच या ठिकाणी 80 मिळतात. अशा पद्धतीच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता राहिला विषय याचा की सर या 276 मधून हे 212 जर आपण वजा केले कारण यांचे ऍडिशन 200 होते 212 जर आपण याच्यातून वजा केले 6 मधून 2 गेले 4 उरतात आणि इथं 7 मधून 1 गेला तर 6 उरतो. म्हणजे सर ओनली आज तक सबस्क्राईब करणारे लोक किती आपल्याकडे 64 आहे. लक्षात ठेवा हा जो इनडायरेक्ट वाला वेन डायग्राम जो आहे आपला तो या पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर डायरेक्टली आपल्याला मिळालेला आहे. आता या व्हॅल्यूज कन्सिडर करून आपल्याला पुढचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न करायचे आहे सॉल्व. तर त्या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेशन करूयात. जी सर. आता बघा आता हा जो वेन डायग्राम आहे तो वेन डायग्राम मी तुमच्या समोर ऑलरेडी ठेवला. तुम्ही बघू शकता 64 120 80 12 इथं बघा 64 120 80 12 इकडच्या बाजूने जर बघितलं 16 116 28 तुम्ही बघू शकता 16 116 28 अशा पद्धतीचे हे वेन डायग्राम जे आहे आपले या ठिकाणी झालेले आहेत रेडी. आता प्रत्येक ठिकाणी तो कॉपी पेस्ट केल्यापेक्षा मी तुमच्यासाठी ते काम करून ठेवलंय ऑलरेडी. मी तो वेन डायग्राम जो आहे तयार कसा झालाय वी हॅव सीन इन द लास्ट स्लाइड. पण आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय की सर त्या स्लाइड मी पुढे कॅरी केलंय आणि त्यातून आता प्रश्नांची उत्तर आपल्याला कशी मिळणार हे लक्षात घ्यायचं. पहिला प्रश्न बघतोय सर फाइंड द नंबर ऑफ द पीपल हु सबस्क्राईब ऍटलीस्ट 2 न्यूज चॅनल. आता बघा इथं ऍटलीस्ट ऍटमोसवाल्या कंडिशन आहे. कमीत कमी 2 चॅनल जे आहे असं म्हणलंय की सर ऍटलीस्ट 2 न्यूज चॅनल जे आहे ते पाहिजे. कमीत कमी 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त चालतील पण 2 पेक्षा कमी नाही. मग कमीत कमी 2 म्हणजे 3 पण चालतील. मग सर यांची ऍडिशन जर आपण केली 120 आणि 80 तर हे ऑलरेडी आपल्याला 200 मिळालेत. आणि सर या दोघांची ऍडिशन जर बघितली तर 128 होते. मग अशा पद्धतीने जर बघितलं तर सर 328 लोक असे आहेत जे कमीत कमी 2 जे काही न्यूज चॅनल आहे ते काय करतात सबस्क्राईब करतात. म्हणजे कमीत कमी 2 म्हणजे आता हा पण चालेल कमीत कमी 2 चालतो. सॉरी ऍटलीस्ट 2 न्यूज चॅनल पाहिजे ना त्यांना. कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त. मग हे 2 2 2 आणि हा 3 वाला पण चालेल. इन दॅट केस याचं उत्तर 328 आपल्याला मिळालेलं आहे. जास्त मेहनत करायची गरज आपल्याला या ठिकाणी नाहीये. चला ओके डन. पुढचा प्रश्न बघा फाइंड द टोटल नंबर ऑफ द पीपल हु सबस्क्राइब द न्यूज चॅनल इन गीता कॉलनी. येस ऑब्विसली आता आपल्याला सगळ्यांबद्दल विचारले. आता बऱ्याचदा लोक काय करतात हे सगळ्यांची ऍडिशन करायची मग काय करतात चला हा किती दिलाय आपल्याला. चला मग आता विद्यार्थ्यांचा अप्रोच काय असतो की सर या 276 ची त्याच्यानंतर या 236 ची आणि या 264 ची ऍडिशन करा म्हणजे आपल्याला मिळून जातील की गीता कॉलनी म्हणजे ही जी हा जो डेटा दिलाय आपल्याला हा गीता कॉलनी बद्दलचा दिलेला आहे. तर त्या कॉलनीमध्ये टोटल किती लोक या ठिकाणी वेगवेगळे चॅनल सबस्क्राईब करतात असं. तर ह्या 3 व्हॅल्यू या तिघांची याची आणि याची ऍडिशन जर तुम्ही करत असाल आणि तो जर नंबर तुम्ही फायनल उत्तर देत असाल तर लक्षात ठेवा आपलं उत्तर 1001% चुकेल. का कारण हे जे आतले नंबर्स आहेत हे नंबर 120 दोनदा काउंट झालाय. 16 जो आहे तो 2दा काउंट झालाय. 80 जो आहे तो 2दा काउंट झालाय आणि हा 12 तर 3 वेळा काउंट झालेला आहे. त्याच्यामुळे या बाहेरच्या आकड्यांची ऍडिशन नव्हे या आतले जे आकडे आहेत ना 1 2 3 4 5 6 आणि हे जे 7 सेक्टर्स आतमध्ये तयार झाले ना यांची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायची. बरं यांची ऍडिशन करताना पण कसा अप्रोच ठेवायचा. सगळ्यांची ऍडिशन नाही करायची आपल्याला. याच्यातला सर्वात मोठा नंबर कुठला आहे तर 276. पहिले यांची ऍडिशन करून घ्या की सर हा जो नंबर आहे हा 276 आहे. त्याच्यामध्ये हे यांना ऍड करायचं 116 16 किती झाले तर हे झाले सर 116 आणि 16 म्हणजे हे झाले सर 276. त्याच्यानंतर 116 आणि 16 जर म्हणलं तर 132 होतात ऑब्विसली. आणि हा 28 आपण या ठिकाणी जर घेतला तर म्हणजे जनरली 60 होतात. पण ठीक आहे आता 8 आणि 8 16 झाले. रिमाइंडर तर 7 आणि 3 10 आणि 2 12 आणि 1 13 झाले. म्हणजे जर रिमाइंडर तर 436 लोक असे आहेत की जे या ठिकाणी या गीता कॉलनीमध्ये ओनली किंवा मग 2 किंवा 3 असे चॅनल सबस्क्राईब करणारे किती लोक आहेत आपल्याकडे 436. मी परत एकदा तुम्हाला लोकांसमोर रिपीट करतो. जेव्हा आपल्याला सम विचारली जाते तेव्हा या बाहेरच्या आकड्यांची बेरीज अजिबात करू नका. हे 1 2 3 4 5 6 आणि 7 जे आतले आकडे आहेत ना यांची जर ऍडिशन आपण केली तर मला असं वाटतं नक्कीच आपल्याला त्याचं उत्तर जे आहे खूप इझिली या ठिकाणी मिळेल. चला पुढे जातोय आपण.
फाइंड द रेशो ऑफ द पीपल हु सबस्क्राईब ऑल द न्यूज चॅनल. आता असे लोकांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. द पीपल हु सबस्क्राईब ऑल द न्यूज चॅनल. आता ऑल द न्यूज चॅनल सबस्क्राईब करणारे माझ्याकडे 12 लोक आहेत सर, तो नंबर मी या ठिकाणी घेतलाय. आणि टोटल पीपल सबस्क्राईब ओनली इंडिया न्यूज. आता ओनली इंडिया न्यूज जर आपल्याला बघायचे असेल तर सर ते 28 आहे. सो डेफिनेटली 4 त्रिक 12 आणि 4 7 28 अशा पद्धतीने हा रिझल्ट आपल्याला काढता येतो 3:7. सो माय डिअर स्टुडंट, ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. चला पुढे आलोय सर. पुढचा प्रश्न काय म्हणतो, नंबर ऑफ पीपल हु सबस्क्राईब ओनली आज तक. आता ओनली आज तक वाले जर आपण बघितले सर ते आहे 64. इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट मोर दॅन द नंबर ऑफ द पीपल हु सबस्क्राईब ओनली इंडिया न्यूज. सर ओनली इंडिया न्यूज वाले किती आहे, 28 आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सर यांच्यातला डिफरन्स आपल्याला विचारलाय किती टक्क्यांनी जास्त आहे. बरं, अप्रॉक्सिमेटली असा शब्द दिलाय म्हणजे परफेक्टली डिव्हिजिबल नसेल एवढं मात्र नक्की. तर आपण काय करायचं सर, यांच्यातला डिफरन्स काढायचं. सर 14तून 8 गेले तर नक्कीच 6 उरतात, रिमाइंडर 1 दिला म्हणजे सर 36 ने जास्त आहे कोणापेक्षा, 28 पेक्षा. मग याला म्हणायचं सर 4 9 36 4 7 28. जर असा जर विचार आपण केला याचं उत्तर येतं 114.28. सॉरी 128.57% असं उत्तर आपलं याचं एक्झॅक्टली जर आपण काढायला गेलं तर. मग वरती जर बघितलं तर 128 ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. फ्रॅक्शनचा टेबल जो आहे, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की फ्रॅक्शनचा जो टेबल आहे 4 नंबरचा तो प्लीज करून या ठिकाणी पाठ करा, कारण त्याच्याशिवाय आपल्याला या ठिकाणी अडचणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. जर तुम्हाला 9/7चं फ्रॅक्शन या ठिकाणी माहित नसेल, आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय 9/7 ला डिफाईन कसं करायचं, 7/7 प्लस 2/7 यांची ऍडिशन जी आहे ना माय डिअर स्टुडंट ती 9/7 अशी होते. 7/7 म्हणजे किती झाले 100% प्लस 2/7 म्हणजे किती होतात, तर 2/7 म्हणजे होतात सर 128. इथं बघा 100 सॉरी इथं होतात सर 28.57. मग अशा पद्धतीने जर आपण बघितलं या दोघांची ऍडिशन जर तुम्ही कराल अशा पद्धतीने आपल्याला मिळतं. लक्षात ठेवा फ्रॅक्शनचा टेबल इज अगेन व्हेरी मच इम्पॉर्टंट. डीआय सॉल्व्ह करताना तर फ्रॅक्शन शिवाय पर्याय नाही हे मी बऱ्याचदा बोलून माझं झालेलं आहे, त्याच्यामुळे वेगळं सांगायची काही गरज नको पडायला. सर फाइंड द नंबर ऑफ द पीपल हु सबस्क्राईब ॲटमोस्ट 1 न्यूज चॅनल. म्हणजे या ठिकाणी ॲटमोस्ट हा शब्द आलेला आहे. लक्षात ठेवा मी पहिले ऍटलीस्ट बद्दल बोललोय, आता ॲटमोस्ट बद्दल बोलतोय. की असा फाइंड द नंबर ऑफ द पीपल हु सबस्क्राईब ॲटमोस्ट 1 म्हणजे जास्तीत जास्त 1 पाहिजे, 1 पेक्षा कमी चालतील पण 1 पेक्षा जास्त नाही. मग जास्तीत जास्त 1 ॲटमोस्ट 1 न्यूज चॅनल, तर हेच ते लोक आहेत कुठले, ओनली वाले, कारण त्यांच्यामध्ये हे जास्तीत जास्त 1 आहे ना, तर त्यांची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायची आहे. सर इथं 64 घेतला, त्याच्यानंतर इथं 16 घेतला, त्याच्यानंतर इथं 28 घेतला, 6 आणि 4 10 आणि 8 18 जर घेतला तर 6 आणि 4 108 होता. सर माय डिअर स्टुडंट ऑप्शन नंबर सी जे आहे हे आपलं उत्तर असेल. लक्षात ठेवा ॲटमोस्ट ही ॲटमोस्ट वाली जी कंडिशन आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. ॲटमोस्ट म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त 1 आणि जास्तीत जास्त 1 वाले हे लोक आहेत आणि एकही चॅनल सबस्क्राईब करत नाहीये असं काही म्हणलेलं नाही. तर आता याचा अर्थ काय असतो, जास्तीत जास्त 1 म्हणजे 0 वाले पण चालतील, पण हा डेटा अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये 0 चॅनल सबस्क्राईब करणारं कोणीच नाहीये. प्रत्येक जण कमीत कमी 1 तरी चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करतो. अशा पद्धतीने याची जी ऍडिशन आपण या ठिकाणी केली आहे ती ऍडिशन आपल्याला मिळालेली आहे 108. म्हणून ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर असेल आहे. चला सर आता इथे बघा आजचा जो पोर्शन होता आपला, आजचा पोर्शन आपला या ठिकाणी जो आहे, मी आज 2 वेन डायग्राम जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत. या 2 वेन डायग्राम मध्ये तुम्ही बघितलं एकामध्ये अशी कंडिशन आली होती की ज्याच्यामध्ये एक्स प्लस वाय ह्या दोघांची व्हॅल्यू मिळून 110 होती. त्याच्यामुळे हे थोडंसं वेगळं चॅलेंज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं की एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फिक्स जरी नसेल तरी आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करता येतात. बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात की सर एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू काढता येत नाहीये म्हणजे डेटा इनकम्प्लीट असेल. नाही, डेटा त्यांनी जाणून बुजून इनकम्प्लीट दिलेला आहे, कारण तुम्हाला ऍडिशनली काम करायचं गरज या ठिकाणी पडेल. आणि दुसरा जो डीआय आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सर इक्वेशन तयार करून आपल्याला त्या व्हॅल्यूज ज्या एक्सच्या त्या या ठिकाणी मिळाल्यात. अशा पद्धतीचा अप्रोच आपण आजच्या या 2 डीआय मध्ये ठेवला होता. मी तुम्हाला सांगितलं मी जवळपास 4 ते 5 लेक्चर जे आहे ते या ठिकाणी वेन डायग्रामवर घेणार. तर वेन डायग्रामवर ते घेत असताना त्यातले 2 जे लेक्चर्स आहेत, व्हिडिओ लेक्चर जे आहे ते ऑलरेडी या ठिकाणी संपलेत. पुढच्या येणाऱ्या जे डीआय आहेत त्याच्यामध्ये मी डिफिकल्टी लेवल अजून थोडीशी वाढवणार आहे. पण लक्षात ठेवा जास्त डिफिकल्ट असलेले डीआय जर आपल्याला लक्षात आणायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर आपल्याला हे कमी किंवा इझी वाले डीआय जे आहेत हे लक्षात येणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा
आमच्या बाजूने जे आहे, मी माझ्या बाजूने अटमोस्ट एकदम अल्टिमेट लेवलला खूप जास्त प्रयत्न या ठिकाणी करतोय की विद्यार्थ्यांना जेवढं जास्त देता येईल तेवढं द्यायचंय. पण जर तुम्ही तुमच्या बाजूने जर थोडं अप्रिशिएशन नाही दिलं ते ऑब्व्हियसली कुठेतरी असं नको वाटायला मला, माझी एनर्जी जी आहे ती कमी नको व्हायला का आपण एवढं करतोय पण मुलांच्या बाजूने अप्रिशिएशन भेटत नाहीये. लाईक, सबस्क्राईब आणि यस कमेंट्स तुम्ही लोकांनी प्रॉपरली केल्या पाहिजे, कारण त्या तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स आमचे अप्रिशिएशन जे आहे आमच्या प्रयत्नांना किंवा आमच्या जे अप्रिशिएशन आहे याला थोडंसं किंवा काय म्हणता एनर्जी आहे त्याला खतपाणी घालतात आणि त्याच्यातून थोडंसं अप्रिशिएशन या ठिकाणी आम्हाला मिळतं. तर आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघून सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच परत तुमच्या सोबत येतो. तोपर्यंत मी आता या ठिकाणी थांबतो. नमस्कार, हॅव अ गुड डे. चलो.